नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मनमाड इंदौर रेल्वेमार्ग भूसंपादन प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीर. मंत्री दादाजी भुसे यांचे पारदर्शक प्रक्रियेचे निर्देश. मालेगाव 29 मार्च 2026 मनमाड इंदौर मनमाड धुळे रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती देतानाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. आज मालेगाव येथील तहसील कार्यालयात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय ना. श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्यांवर थेट चर्चा. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी, रेल्वे प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि जळगाव, झोडगे, सवंदगाव, चिखल, ओहोळ यांसह अनेक गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री महोदयांनी प्रत्येक शेतकऱ्याची समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निराकरणाच्या सूचना दिल्या. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश. पारदर्शक भूसंपादन. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी. प्रत्येक गावनिहाय प्रति एकर दर जाहीर करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार. ज्या शेतकऱ्यांची भूसंपादनानंतर 10 गुंठ्यांपेक्षा कमी जमीन उरणार आहे, त्यांचे संपूर्ण क्षेत्र संपादित करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देश देण्यात आले. गुन्हे मागे घेणार. प्रकल्पाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधित विभागाने कार्यवाही करावी. बाजारभावाबाबत केंद्र सरकारला कळवणार. परिसरातील जमिनींचे बाजारभाव रेडी रेकनर दरापेक्षा अधिक असल्याची वस्तुस्थिती केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. रस्ते आणि क्रॉसिंग. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधा देणे आणि केवळ गरजेनुसारच जमिनीची रुंदी संपादित करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून प्रस्तावित जमिनींच्या मोबदल्याबाबत सविस्तर चौकशी करून येत्या 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ना. दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. मंत्री महोदयांनी घेतलेल्या खंबीर आणि सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भूसंपादनापूर्वी पूर्वसूचना देणे आणि पारदर्शक दर जाहीर करण्याच्या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी मंत्र्यांचे आभार मानले आहेत. वडिलांचा जो वारसा आहे तो तुम्ही घेऊ पाहते आणि त्या बदल्यात आम्हाला साधं एक चिरोटं सुद्धा देऊ नये, हा राग आहे सर. आणि साहेब बघा, अर्धा एक एकर शेती आहे, त्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं पालनपोषण, त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण चालू आहे. ठीक आहे, बळजबरीने आपण घेणारच आहात. याबद्दल आता आमची पण आता थोडीशी शाश्वती झाली आहे की आपली जमीन ही 100% शासन घेणारच. परंतु त्या मोबदल्यात आमच्या सर्व शेतकऱ्यांतर्फे एक शेतकऱ्याचं प्रतिनिधी म्हणून जे काही आमच्या मागण्या आहेत त्या आपल्या धावता दौरा असल्याने जास्त मी या ठिकाणी आपला वेळ घेत नाही आहे. एक खुर्ची बोलवा ना, खुर्ची. आणि सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही या न्याय मागण्या बनवलेल्या आहेत. त्याच्यात एक पहिली मागणी आहे साहेब की जे रेल्वेचं 2008चं नोटिफिकेशन आहे याच्यानुसार हे लँड ॲक्विजिशन करायचं म्हणताय साहेब. परंतु 2013चा एक नवीनच अध्यायात असं नोटिफिकेशन आहे. आमचं सर्वांचं म्हणणं आहे की 2013 नुसारच हे लँड ॲक्विजिशन झालं पाहिजे साहेब. हा पहिला मुद्दा आहे. तर 2008नेच आम्ही भूसंपादन करणार हा हट्ट शासनाने प्रशासनाने सोडावा असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर साहेब आमच्या जे थोड्या लहान लहान शेती आहे या शेतीच्या मधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. कोणाची अर्धा एकर आहे, 1 एकर आहे. तर मधून मार्ग गेल्यानंतर कोणाची 2 गुंठे, 4 गुंठे, 5 गुंठे ही शेती उरत आहे. तर त्या 5-5 गुंठ्याच्या 2-2 गुंठ्याचं आम्ही करायचं काय? कारण प्रशासन म्हणते की आम्हाला जेवढी लागेल तेवढीच आम्ही घेऊ. मग या 5 गुंठे 10 गुंठ्याचं आम्ही काय करायचं साहेब? त्या ठिकाणी ना घर बांधता येणार आहे, त्याची शेतीना कोणाला विकता येणार आहे, ती आमची तेवढी मोल जाणार आहे साहेब, उरलेली शेती. मग जर घ्यायचं आहे तुम्हाला तर सरसकट सर्व शेती तुम्ही घ्या असं आमचं म्हणणं आहे. जर 5 गुंठे 10 गुंठे उरत असेल, जास्त उरत असेल तर ठीक आहे की आम्ही मान्य की ठेवायला. परंतु 2-2, 5-5 गुंठे असेल ती प्रशासनाने घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे साहेब हायवेमध्ये जे भूसंपादन झाले तर स्क्वेअर मीटरप्रमाणे भाव दिलेला आहे हायवेने. तर आमची सगळ्यांची मागणी की आमची शेतीसुद्धा स्क्वेअर. शेतकऱ्यांनी अतिशय शांततेपणे रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं होतं. त्या ठिकाणी माननीय तहसीलदार त्या ठिकाणी उशिरा आल्यामुळे थोडंसं वेळ लागला आणि त्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यात काही लोकांवर कुठे गुन्हासुद्धा दाखल झाले, जो व्यक्ती तिथं नव्हता त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. तर साहेब ते गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावे शेतकऱ्यांवरची, अशी सुद्धा आमची मागणी आहे साहेब.
आणि एक विशेष म्हणजे साहेब एकदम अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. प्रत्येक 2-2, 3-3 भावांची एकत्रित जी शेती आहे साहेब, आज नेमकी कोणत्या भावाची शेती जात आहे हे कळत नाही. प्रशासन उद्या काय करायचं आहे, आपण जोपर्यंत आहात तोपर्यंत आम्हाला शाश्वती आहे. परंतु प्रशासन काय करणार आहे, ते जे 10 गुंठे 20 गुंठे जात असेल त्याचा मोबदला देऊन मोकळा होणार आहे आणि ह्या 2-2, 3-3 भावांमध्ये भांडणं होणार आहे. तर आमची मागणी एकच असणार आहे की आज रोजी त्या भावांचे पोट हिस्से मोजून द्यावे. म्हणजे प्रत्येकाची जमीन कुठं कोणती आहे तर ती पोट हिस्से मोजून मिळावी, जेणेकरून त्या भावांमध्ये भांडणं होणार नाही आणि ती प्रक्रिया सुद्धा अशी कुठं तर कोर्ट कचेरीमध्ये जाऊन रखडणार नाही, एवढीच आमची रास्त अशी मागणी आहे साहेब. आणि याचा आपण न्यायपूर्ण विचार कराल आणि शासना दरबारी आपण न्याय मिळवून द्यावी आमची अपेक्षा आहे. लसणगाव रेल्वे 100 फूटमा 3 रेल्वे चालल्या. निधुळा लेगाव सुरत रेल्वे एकदम 7 फूटना रूल છે અને 15 ફૂટમાં રેલ્વે જઈ રહી. या साहेबसनी वरतून अशा असलेली सुविधा 250 फूट 300 फूट 400 फूट हा प्रकल्प मनमाड ते इंदोर जाई राहिला आणि हा प्रकल्प छोटा करायला पाहिजे. ते तिथे 3,81,000 3 टप्प्यावर देणार शकतो. 50, 80, 90 लाख रुपये एकरी शेती हेक्टर देणार. त्यामुळे आमले या गोष्टी मान्य नाही शेती. मी साहेबले त्या रेल्वे बोललो होतो भारतीय साहेबले की तुम्ही समजू जो मार्गाले जो पैसा देणार तो पैसा द्या. आमना साहेब शेत या शेतोशन जिल्हा बनई आमनी जमीन मार्केट वाढई आमना सर्व याले हिशोब या अशा क्लिअर होईल. असे 3 आणि 4 लाख रुपये दिसणी 3 टप्प्यावर 12 महिन्यात भेटतात का 4 वर्षात भेटतात. 3-3 टप्पा करी पैसा देतील. या पैशावर पाणी टपरी मारी बाकी नाही. आणि शेतीले महागाई वेगळी हायरेलीनं काम कापड द्यायचे लोक कोणी शेती देवा रिकामं नाही. म्हणून साहेबनी विनंती करी सांगस मी तुम्ही आमना माय बापा दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुम्ही शिक्षण मंत्री शेतस तुम्ही आमना शेतकरी नाही कळणार म्हणा ते कोण करे. हे 4 पट करायचे 4 चौक 16 आणि 12 चौक 48 16,48,000 भागीला 2.5 म्हणजे प्रति एकर. हा झाला जिराईतचा. बागायतचा रेट आहे 6.56 6.56 गुडीला 4 भागीला 2.5 10.5 बागायत प्रति एकर. अरे हे तुम्हाला माहिती करता काय करायचं न करायचं तो पुढे बोलू आपण. चला पुढे. ते 2-4 दिवस चालेल. ऐका ना, आपण निर्णय असा केला जर द्यायचा निर्णय झाला तर त्यावेळेस पोट हिस्से मोजून ज्याची असेल त्याला ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असा निर्णय आपण झाला केलाय. अजून काही कोणाचा मुद्दा आहे? सवनगावला 12 लाख रुपये एकरी देत आहे. आता 12 लाख मध्ये आपल्याला गुंठा भरपूर भेटणार नाही. पण त्यांचा असा काही कायदा नाही का जर आता आमचं 13 नावाचे 10 एकर जाते तर मग तुम्ही आमच्या गावात डिसफॉरेस्ट आहे गावठाणे तुम्ही त्या बदल्यात आम्हाला त्याच गावात दुसऱ्या जागेवर जमीन द्या. पैसे देऊ नका ना. पैसे देऊ नका जमीन बदल जमीन 12 लाख मध्ये आपल्याला काही होणारच नाही. काय ते पैसे घेऊन म्हणजे ज्या गावामध्ये शासकीय जमिनी हो डिसफॉरेस्ट गावठाण ती देऊन टाका. गावठाण गज काय होते गावठाण मध्ये शेती करशील. हा ते बरोबर आहे. ते असेल गायरान जमीन असेल पैसे देऊ नका ना तुम्ही फुकट घ्या ना जमीन आमच्या. 12 लाख रुपये कशाला देतात. सर्व डेव्हलप चला, अजून काही कोणाचा विषय नाही सर. हे ज्या भावात आमची जमिनी घेत आहे ना तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही शेतकरी चांगले आणि कोणी बागायत शेतकरी कोणी त्या भावात आम्ही सरकारी जमीन आम्हाला सरकारी जमीन आम्हाला विकत द्या आम्ही घेतो. त्याच्या डबल द्या. 12 लाख रुपये